श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. अधिक महिन्याचा आजचा 6वा दिवस. अधिक मासामध्ये विविध सेवा करत असताना दानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु नेमके कुठल्या गोष्टीचे दान आपण कोणाला द्यावे आणि कोणत्या गोष्टी दान करू नये. तसेच अधिक मासामध्ये कृष्ण आणि शुक्ल असे 2 पक्ष असतात. त्यापैकी कुठल्या पक्षाला कोणत्या गोष्टीचे दान करावे आणि शुक्ल पक्षाला कुठल्या गोष्टीचे दान करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच दान केल्याने नेमके जीवनातील कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला फायदा होतो आणि मोक्षप्राप्ती कशी होईल हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजे चॅनलवर येणारे नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणास पाहता येत राहतील. अधिक महिना हा धार्मिक व आध्यात्मिक हेतूंच्या प्राप्तीला सहाय्यकारक महिना मानला जातो. संसार चक्रात अडकलेल्या सर्वसामान्यांना एरवी परमेश्वर व मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीसाठी काही करावे याची जाणीवही राहतेच असे नाही. परंतु अधिक महिना हा 4 वर्षातून एकदाच येत असल्याने या महिन्यात ही जाणीव होऊन काही धर्मकृत्य करण्याची मनाची तयारी होते व त्या परीने आपण प्रयत्न करायला लागतो. भारतीय ज्योतिषशास्त्रात अधिक मासाला 13वा महिना म्हटले आहे. सूर्य 12 राशीत वर्षभर भ्रमण करत असतो. 32 महिने 16 दिवस व 4 घटकानंतर सूर्याला कोणतीही संक्रांत नसते. ज्या महिन्यात सूर्याची संक्रांत नसते तो महिना म्हणजेच अधिक मास मानला जातो, हे भारतीय धर्मशास्त्र सांगते. अधिक महिना असलेले वर्ष 396 दिवसांचेच असते. इतर वर्षात 365 दिवस 5 तास आणि 45 मिनिट व 12 सेकंद असतात. या महिन्यात दानाचे विशेष असे महत्त्व आहे. तिथीनुसार दान केल्यास बरेच पुण्य पदरात पडते. अधिक मासात कोणत्या तिथीला काय दान करावे, कृष्ण पक्षात काय दान करावे आणि शुक्ल पक्षात काय दान करावे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. कृष्ण पक्षाची दाने. प्रतिपदा चांदीच्या पात्रात तूप, द्वितीया कांस्य या धातूच्या पात्रात सोने, तृतीया चणे किंवा चण्याची डाळ, चतुर्थी खारीक, पंचमी गूळ व तुरीची डाळ, षष्ठी लाल चंदन, सप्तमी गोड रंग, अष्टमी कापूर व केवड्याची उदबत्ती, नवमी केसर, दशमी कस्तुरी, एकादशी गोरचन, गाईच्या पित्ताशयात आढळणारे स्टोन, तसेच द्वादशी शंख, त्रयोदशी घंटीचे दान, चतुर्दशी मोती किंवा मोत्याची माळ अथवा हिऱ्याची माळ, पौर्णिमा हिरा पन्ना व इतर ऐच्छिक वस्तूही आपण या कृष्ण पक्षामध्ये दान करू शकतो. आता पाहू शुक्ल पक्षामध्ये कोणती दाने करावीत. प्रतिपदा मालपुवा, द्वितीया खीर, तृतीया दही, चतुर्थी सुती वस्त्र, पंचमी रेशमी वस्त्र, षष्ठी उनी वस्त्र, सप्तमी तूप, अष्टमी तीळ व गूळ, नवमी तांदूळ, दशमी गहू, एकादशी दूध, द्वादशी कच्ची खिचडी, त्रयोदशी साखर व मध, चतुर्दशी तांब्याचे भांडे किंवा ग्लास किंवा तांब्या काहीही चालेल, पौर्णिमा चांदीचे नगदी नाणे किंवा चांदीचे नाणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या चॅनलवर नवनवीन येणारे माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.